नमस्ते. गोपाळ गणेश आगरकर या एका थोर माणसाचा आज जन्मदिन आहे आणि त्यानिमित्तानं आज घाटकोपर शाखा अनिस तर्फे आपण विचार कलाचा थोर भाष्यकार गोपाळ गणेश आगरकर या विषयावर माझी काही मतं मांडण्याची तुम्ही संधी दिलीत याबद्दल प्रथम तुमचे आभार व्यक्त करतो. आज ज्या महामानवाचा गोपाळ गणेश आगरकरांचा जन्मदिन आहे त्यांना प्रथमतः विनम्रपणे अभिवादन करतो. व्याख्यानाचा जो विषय आहे तो आहे विचार कलहाचा थोर भाष्यकार. व्याख्यानाची विचार कलह म्हणजे काय इथूनच करूया. विचार कलह हा शब्द फोड शब्द आहे, म्हणजे विचार अधिक कलह. विचार म्हणजे मत आणि कलह म्हणजे संघर्ष असे शब्द. म्हणजे विचार कलहाचा अर्थ असा आहे की विचारांचा संघर्ष किंवा विचारांची भिन्नता अर्थात मतभिन्नता किंवा मत स्वातंत्र्य. आगरकरांच्या एका लेखामध्ये महत्वाचं असे वाक्य आलेलं आहे की लोक विचार कलहाला का घाबरतात, भिन्नतेला आपण का घाबरतो असा सवाल 125 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये होता आणि त्यापासूनच विचार कलहाची एक महत्वाची सुरुवात झाली. आगरकरांच्या अगोदर म्हणजे आगरकरांचे पूर्वसुरी म्हणून महाराष्ट्रात 4 महत्वाच्या व्यक्ती होत्या. त्यापैकी एक होते जांभेकर, बाळकृष्ण जांभेकर. दुसरी व्यक्ती होती गोपाळ हरी देशमुख. तिसरी महत्वाची व्यक्ती होती महात्मा ज्योतिबा फुले आणि चौथी महत्वाची व्यक्ती होती न्यायमूर्ती महादेव गोविंद. या 4 पूर्वसुरींच्या माध्यमातून आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला गोपाळ गणेश आगरकर या माणसाचं महानपण जोखायचं आहे. गोपाळ गणेश आगरकरांचा जो विचार कलहाची गोष्ट आहे, कोणत्याही एखाद्या गोष्टीवर तुमची मतभिन्नता असू शकते, असावी याचा अर्थ मतभेद असावेत आणि ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देखील असावं. भारतीय राज्यघटनेने जे आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा एक सूक्ष्मांश म्हणून आपल्याला आगरकरांच्या या विचार कलह या विचाराकडे पाहावं लागतं आणि त्यामध्ये शोधावं लागतं. आगरकरांचा हा विचार कलह संबंधीची एक महत्वाची त्यांच्या लहानपणीची घटना इथे नोंदवतो. आगरकर जेव्हा कराडमध्ये होते तेव्हा कराडला एक न्यायाधीश होते नागपूरकर म्हणून. त्यांना लहान मुलांचे निबंध स्पर्धा घ्यायची मोठी हौस आणि त्यातून ते त्या मुलांना काही बक्षीस देखील द्यायची. आगरकर कराडमध्येच होते आणि एकदा त्यांनी त्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला. आगरकरांना तिथे बक्षीस मिळालं. ते बक्षीस मिळालं त्यावेळेला ते बक्षीस घेण्यासाठी जेव्हा आगरकर तिथे उपस्थित झाले तेव्हा तिथं कराडचे मामलेदार असणारे रावसाहेब जोशी होते. रावसाहेब जोशी यांनी त्यावेळेला आपलं नाक फेंदारलं आणि त्यांचं असं मत होतं की ज्या अर्थी इतका खोलवर आणि सखोल असा निबंध समोर आलाय त्या अर्थी या लहान या मुलानं तो निबंध लिहिलाय असं मला वाटत नाही. आणि त्यांनी आपली नाराजी तिथे प्रकट करून दाखवली. अत्यंत स्वाभिमानी असणारा गोपाळ गणेश आगरकर नावाचा तो लहान मुलगा त्याच ठिकाणी रावसाहेब जोशींना जे सांगतो ते एक महत्वाचं आहे. तो म्हणतो तुम्ही मला कोणताही विषय आत्ता द्या, मी तात्काळ त्याच्यावर माझा निबंध इथे प्रस्तुत करतो. हे जे विचार कलहाची मतभिन्नतेची स्वाभिमानीची जोड या माणसाला मिळाली त्याची एक गोष्ट आणि एक नोंद आगरकरांच्या लहानपणी आपल्याला या प्रसंगातून कळते. हा विचार कलह करण्यासाठी महत्वाचा लागतो तो आत्मविश्वास आणि दुसरी गोष्ट लागते तो ठामपणा. आगरकरांच्या मध्ये या दोन्ही गोष्टी होत्या आणि म्हणूनच आगरकर जेव्हा विचार कलहाला का घाबरतात असं म्हणतात त्याला ही घटना आपल्याला हा प्रसंग आपल्याला आठवावा लागतो. विशेषतः सोशल मीडियाच्या काळामध्ये हा जो प्रसंग आता मी सांगितलेला आहे तो नाव बदलून बरेचदा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये विनायक दामोदर सावरकर या व्यक्तीवर तो नोंदवलेला आढळेल तुम्हाला. कधी पुढे मागे जर कधी तुम्हाला सावरकरांची तल्लख बुद्धी नावानं जर हा मेसेज आला तर तिथे कृपया पहिल्यांदा कमेंट करा की हा तल्लख बुद्धीचा किस्सा सावरकरांचा नाहीये
तर तो गोपाळ गणेश आगरकर या व्यक्तीच्या नावावरचा आहे आणि त्याच्या प्रत्यक्ष जीवनात घडलेला आहे. दुसरी गोष्ट अशी, हा एक महत्वाचा ठामपणा जो गोपाळ गणेश आगरकर मध्ये आला आणि त्यातून त्यानं आपल्या जीवनाची जी नीव राखली, त्याचा आणखीन एक कराडमधील प्रसंग इथे नोंदवतो, म्हणजे तुम्हाला गोपाळ गणेश आगरकरांचा जीवन प्रवास नक्की कळून येईल. कराडच्या नदीच्या घाटावर अनेक लहान मुलं पोहत आहेत आणि पोहता पोहता ते आपल्याला उद्या जीवनामध्ये कोणतं ते करायचं आहे याविषयी चर्चा करत आहेत. पण प्रत्येकाला असं ठामपणे काही सांगता येत नाहीये, म्हणजे अजून काही ठरवलं नाही अशा बेताची ती सर्व मुलं असताना त्यामधला एक लहान मुलगा म्हणतो, मला ठाऊक आहे मला काय करायचंय. तर त्याचा मामा असणारा ती व्यक्ती म्हणते की काय करायचंय तुला. तर आगरकर असं म्हणतात, तो लहान मुलगा असा म्हणतो की या समाजामध्ये अज्ञान खूप आहे आणि मला लोकांना शहाणं करायचं आहे. तो लहान मुलगा होता गोपाळ गणेश आगरकर आणि लहानपणी त्या मुलानं आपलं ध्येय ठरवलं की लोकांना शहाणं करायचं आहे अज्ञान घालून. गोपाळ गणेश आगरकरांचा तो लहानचा प्रसंग पुढे गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या हयातीभर सांभाळलेला आहे कृतिशीलपणे. म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांना अवघं 39 वर्षाचं आयुष्य लाभलं, पण या 39 वर्षाच्या कण आणि कण ह्या गोष्ट कण आणि कण त्यांनी लोकांना शहाणं करण्यासाठी वेचलेलं आहे. त्यामुळे आगरकर जेव्हा सुधारक नावाचे मासिक काढतात आणि त्याच्यामध्ये आपलं ध्येय धोरण स्पष्ट करतात, इथे एक महत्वाची नोंद करतोय विशेषतः पुरोगामी चळवळीसाठी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी. आगरकरांचं जे घोषवाक्य म्हणून आपण सांगतो, इष्ट ते बोलेन आणि शक्य ते करेन, हे घोषवाक्य खर तर पुरोगामी चळवळीचं घोषवाक्य व्हायला पाहिजे, इतक्या ताकदीचं ते आहे. इष्ट ते बोलेन याचा अर्थ समाजामध्ये जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात मी इष्टाची नोंद करेन, म्हणजे बरोबर विचारांची नोंद करेन आणि त्याचबरोबर त्या इष्ट झालेल्या गोष्टीची शक्य ते प्रयत्न करून मी कृती देखील करेन. त्यामुळे महत्वाची जी गोष्ट अशी आहे, इष्ट ते करेन आणि शक्य ते इष्ट ते बोलेन आणि शक्य ते करेन, हा जो आगरकरांचा बाणा आहे, आगरकरांचा टॅग आहे, तो खरं तर पुरोगामी चळवळीचं कृतिशील असं घोषवाक्य व्हायला हवं असं माझं मत आहे. गोपाळ गणेश आगरकरांचं 39 वर्षाचं आयुष्य पैकी पहिली 25 वर्ष या मनुष्याची सगळी शिक्षण घेण्यामध्ये गेलेली आहेत. ते शिक्षणाचं ठिकाण पण एक नाहीये, कारण घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामुळे शिक्षण कधी कराडला, कधी रत्नागिरीला, कधी अकोल्याला, तर कधी पुण्याला, असे वेगवेगळ्या ठिकाणी या मनुष्याचं झालं. पण तरी शिक्षणावरची निष्ठा या माणसानं सोडली नाही आणि आपल्याला समाजाला जे शहाणपण द्यायचं आहे ते शहाणपण तो एकत्रित करत गेला. 1856 साली 14 जुलै 1856 साली गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला आणि त्याच वर्षात त्याच्याच बरोबरीनं आणखीन एक महान माणसाचा त्या वर्षी जन्म झाला, ते होते बाळ गंगाधर टिळक. ह्या दोघांची जोडी जमली ती वयाच्या 23व्या वर्षी. म्हणजे साधारण 1879 साली लोकमान्य म्हणून पुढील काळात ज्यांना लोकमान्य म्हणून आपण गणवलं, ते बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांची चांगली घट्ट मैत्री जमली आणि या घट्ट मैत्रीतून या दोघांनी आपल्या जीवनाचं लक्ष ठरवलं. लक्ष असं होतं की समाजाच्या सेवेत आपलं जीवन व्हायचं आणि या बदलात कोणतीही नोकरी वगैरे त्यांनी टाळायची. स्वतः आगरकरांची अशी एक नोंद आहे की इंदूरच्या होळकरांनी, तुकोबा होळकरांनी त्यांना ₹500ची त्या काळातली आलेली नोकरी त्यांनी नाकारली आणि स्वतः टिळकाने देखील कायद्याचा अभ्यास केलेला असताना देखील वकिली करण्याचं सोडून समाजाच्या सेवेचा ध्यास घेतला होता. मार्ग दोघांचे वेगवेगळे होते. एकाचा मार्ग होता राजकीय स्वरूपाचा, जो लोकमान्य टिळकांचे पुढच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये या देशात काम केलं, आणि दुसरा आगरकरांचा मार्ग होता सामाजिक चळवळींचा. पण यामध्ये गफलत एक अशी होती की आगरकरांचे विषयी जे काही मोठमोठे प्रवाद आहेत त्यातल्या काही प्रवादांमध्ये असं होतं, विशेषतः पुरोगामी चळवळीमध्ये, की ज्या अर्थी आगरकर सामाजिक सुधारणांचा आग्रह धरतात त्या अर्थी आगरकरांचा काही राजकीय मते नसावीत. हा सर्वात मोठा भ्रम आहे
याची पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी नोंद केली. कारण हे जे आहेत आगरकर जे आहेत, हे आगरकर हे पक्के स्वराज्यवादी आहेत. हे पहिल्यांदा आपल्याला नीट समजलं पाहिजे. 1881 साली आगरकर केसरीचे संपादक झाले आणि 1888 म्हणजे पुढील 7-7.5 वर्ष आगरकर केसरीचे संपादक होते, पहिले संपादक. आणि या केसरीच्या संपादकीयामध्ये आगरकरांनी आपल्या स्वराज्यवादी भावनांचा, स्वराज्यवादी विचारांचा नीटसा परिचय करून दिलेला आहे. नीटसा म्हणजे हे तर टिळकांचा मोठेपण म्हणावं लागेल की त्यांनी आगरकरांच्या हयातीतच ही गोष्ट नोंद केली होती की 1888 सालापर्यंतचे केसरीतले बहुतेक सारे आगरलेख आगरकर लिहायचे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ब्रिटिश व्यवस्थेचं शोषण आणि ह्या देशाला हवं असणारं स्वातंत्र्य याच्याविषयी अत्यंत महत्वाचे लेख केसरीमध्ये लिहिलेले आहेत. इतकेच नव्हे तर 1887 साली जेव्हा आगरकरांनी केसरी सोडला आणि सुधारक नावाचं पत्रक केलं, त्याला त्यांनी त्यांच्या राजकीय मतांच्या बरोबर सामाजिक मतांची जोड देण्यासाठी त्यांनी सुधारक काढलेला आहे. इथं पुन्हा एक असा भ्रम होतो की काहीतरी मोठ्या तंट्यातून, विशेषतः टिळकांच्या बरोबरच्या त्यांच्या भिन्न मार्गातून आगरकरांनी केसरी सोडला आणि सुधारक काढलं. तर तसं नाहीये मित्रांनो. इतिहासाला काही गोष्टी साक्ष असतात. 1879 साली लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचा जो स्नेह जोडलेला आहे तो पुढे 1895 साली आगरकर मृत्यू व्हायच्या अगोदर आदल्या दिवसापर्यंत तो अबाधित आहे. मधल्या कालखंडामध्ये काही भिन्न मार्गावर संघर्ष झाले, नक्कीच झाले, पण याचा अर्थ असा नव्हे की दोघं एकमेकांचे हितशत्रू होते, असं अजिबात नाहीये. आणि याची नोंद दोघांनी आपापल्या चरित्रात आणि वेळोवेळी प्रगट देखील केलेली आहे. म्हणजे इथं नोंदवण्याची एक गोष्ट अशी, तो भ्रम खरं तर पुरोगामी चळवळींचा लवकर दूर व्हावा की लोकमान्य आणि आगरकर म्हणजे एकमेकांचे हितशत्रू. तसं नाहीये. 1891 साली जेव्हा संमती वयाचा कायदा, ते संमती वयाचे बिल मांडले गेलं, तिथून पुढे जे मोठे संघर्ष झाले, म्हणजे विशेषतः शेवटचे 4 वर्ष ही संघर्षाची आहेत, पण तत्पूर्वीची 10-11 वर्ष विचारांची मतभिन्नता असूनही ध्येयवाद एकच असल्यामुळे या दोघांची चांगली एकमेकांची घसट राहिलेली आहे. एकमेकांच्या प्रती दोघांच्या मनामध्ये अपार आणि अपार प्रेम आगरकरांच्या मृत्यूपर्यंत आणि आगरकरांच्या मृत्यूनंतर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी या दोघांची जीवनचरित्र आपण नीटपणे वाचली पाहिजेत. गोष्ट अशी होती, 1879 साली या दोघांची भेट झाली आणि 1881 साली केसरीचे पहिले संपादक म्हणून आगरकरांची नोंद झाली. आणि आगरकरांच्या पहिल्या वर्षातच आगरकरांना एक प्रकरण भोवलं. ते प्रकरण होतं कोल्हापूरचं बर्वेशाही प्रकरण. म्हणजे कोल्हापूरच्या गादीवर इथे चौथे शिवाजी महाराज होते, त्यांचे इथले दिवाण जे होते बर्वे म्हणून, बर्वे दिवाण छत्रपतींचा छळ करतायत, अशा गोष्टी इथल्या काही कोल्हापूरच्या काही माणसांनी वामन आपटे जे मराठामध्ये त्यावेळेला लिहायचे, त्यांच्या कानावर घातले. आणि वामन आपटेने ही गोष्ट केसरीचे संपादक असणारे आगरकरांना सांगितले. विशेषतः वामन आपटे आणि आगरकर हे अत्यंत घनिष्ठ मित्र. त्यामुळे छत्रपतींचा होणारा छळ बघून आगरकरांनी केसरीमध्ये बर्व्यांच्या विरोधामध्ये मोठमोठे लेख लिहिले आणि काही पत्रे प्रसिद्ध केली. आणि दुसरं, मराठामध्ये देखील तसाच मजकूर आला. विशेषतः मराठाचे संपादक होते लोकमान्य टिळक, पण लिहायचे वामनराव आपटे जास्त करून दिले. वामनरावांनी या बर्वेशाही विरोधात मोठमोठे लेख लिहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की दिवाण बर्वेंनी केसरी आणि मराठा यांच्या विरोधामध्ये खटला दाखल केला. आणि या खटल्यामध्ये आगरकरांना आणि टिळकांना, जे मराठाचे संपादक होते, या दोघांना त्यांनी पत्रिकेमध्ये छापलेली जी पत्र होती ती पुरावा म्हणून दाखल करणे आणि प्रसंगवशात या दोघांना 4 महिन्याची शिक्षा झाली. ह्या 4 महिन्याच्या शिक्षेवर आधारित डोंगरीतल्या किल्ल्यामध्ये ही दोघं राहिलीत आणि डोंगरीमधील 101 दिवस असे आगरकरांचं पहिलं पुस्तक आलं. आणि यातून आगरकरांची एक वेगळी झुंजार वृत्ती आपल्याला दिसून आली.
लोकमान्य टिळकांचं त्यातील मोठेपण असं ते खरं तरी तर नोंदवलं पाहिजे असं की प्रत्यक्षात लेख लिहिले होते वामन शिवराम आपटे यांनी. पण वामन शिवराम आपटे जर कायद्याच्या कसाट्यामध्ये सापडले तर न्यू इंग्लिश स्कूलचं जे आपण काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठी बाधा येईल. लोकमान्य टिळकांनी संपादक म्हणून ती सगळी जबाबदारी आपल्यावर घेतली आणि आगरकरांच्या बरोबरीने ती शिक्षा भोगलेली आहे. त्यामुळे आगरकर विरुद्ध टिळक असा जो काही नंतरच्या कालखंडामध्ये कलगीतुरा, विशेषतः संघर्ष, विशेषतः विरोध असा जो रंगवला जातोय त्याच्यामध्ये एक मोठमोठ्या फटी आहेत. त्या फटी पाहून आपण या दोघांची गोष्ट करूया. एक प्रसंग इथे नोंदवतो वेळेच्या अभावी, पण तो नोंदवणं गरजेचं आहे म्हणून. आगरकर मृत्यूपंथावर होते आणि आदल्या दिवशी म्हणजे आगरकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यशोदाबाई आगरकरांनी सांगितलेली आठवण आहे आणि ती अत्यंत पुरावा, अत्यंत हे आहे दर्जेदार पुरावा ज्याला म्हणतात असा. ती आठवण अशी आहे की मृत्यूच्या आदल्या दिवशी आगरकरांनी यशोदाबाईंना सांगितलं होतं की बळवंतरावांचे, ते लोकमान्यांना बळवंतराव म्हणायचे, बळवंतरावांचे वैर घेऊन मला सुखाचा मृत्यू येणार नाही. आणि हा निरोप बळवंतराव टिळकांच्या पर्यंत पोहोचला आणि टिळक घरी आले. तिथे त्यांचा जो काही थोडाफार संवाद झाला असेल त्यातून टिळक घरी गेल्याने दुसऱ्या दिवशी आगरकरांचा मृत्यू झाला. पण टिळकांचं वैर घेऊन मला शांतपणे मृत्यू येणार नाही हे जे आगरकरांचे बोल आहेत आणि जे पुढे यशोदाबाई आगरकरांनी आपल्या आठवणीमध्ये नोंदवलेले आहेत हे पुरोगामी चळवळीने विशेषतः ध्यानात घ्यायला हवे. आगरकरांच्या बद्दल, आगरकरांच्या थोरवीबद्दल दुमत नाही. खरं तर आज विस्तारित व्याख्यान द्यायचं होतं पण वेळेच्या अभावी पटपट काही महत्वाचे मुद्दे स्पर्श करत जाईल. जसं पहिलं म्हणजे आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते आणि त्यांची राजकीय मतं अत्यंत तीक्ष्ण होती, केसरी आणि पुढे सुधारक मध्येही आपल्याला ते दिसलेले आहेत. आगरकरांच्या बद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, खरं तर ती अर्धवट अशी अफवा आहे असे मी म्हणेन. ज्या ज्या वेळेला आगरकरांची जयंती येते किंवा आगरकरांचा स्मृती दिन येतो त्यावेळेला भले थोरले अभ्यासक आणि भले थोरले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे लेखक असे नोंदवतात की ज्यांना आपली प्रेत यात्रा डोळ्यांनी पाहावी लागली असे आगरकर. इथं ह्या आजच्या आपल्या मिटिंगच्या निमित्त मला इथे नोंदवू दे की जी प्रेत यात्रा निघाली ती गोपाळ गणेश आगरकर या माणसाची नव्हती. अत्यंत जबाबदारीने मी हे विधान करतोय, इतिहासाचं मी एक योग्य वाचक आहे म्हणून ते सांगतोय तुम्हाला. जी प्रेत यात्रा निघाली ती संमती वयाच्या बिलासंबंधीची गोष्ट होती आणि संमती वयाचा जो विरोध आणि प्रतिसाद, समर्थन जे सुरू होतं पुण्यामध्ये ते अत्यंत टोकदार झालं होतं. आणि अशा काळामध्ये जी ती प्रेत यात्रा निघाली होती ती प्रेत यात्रा संमती वयाच्या बिलाला ज्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे अशा सर्व सुधारकांची होती, आगरकरांची नव्हती. सर्व सुधारकांची यामध्ये मी काही नावं सांगतोय. त्यामध्ये एक नाव आहे रावसाहेब मुलकर, दुसरं नाव आहे डॉक्टर भांडारकर आणि न्यू इंग्लिश स्कूल मधील बरेच शिक्षक, त्याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर हे देखील नाव आहे आणि गोपाळ कृष्ण गोखले हे देखील नाव आहे. अशा सर्व सुधारकांच्या घरावरून ती प्रेत यात्रा गेली होती. त्यामुळे ती प्रेत यात्रा केवळ आगरकरांची आहे असा गैरसमज पसरवू नये, विशेषतः पुरोगामी वर्तुळाने. आगरकरांचं महानपण त्याच्यामध्ये नाहीये. ही जी प्रेत यात्रा काढली होती ती काढण्यामध्ये त्यावेळेच एक महत्वाचं ज्यांच्यावर संशय घेतला गेला आणि तो पुढे खराही ठरला. ती प्रेत यात्रा काढण्यामध्ये आनंदीबाई जोशी म्हणजे भारतातल्या पहिल्या डॉक्टर म्हणून ज्यांचं नाव आपण सांगतो त्यांचे पती गोपाळ जोशी यांचा मोठा हातखंडा होता. हा एक वेगळाच मनुष्य ज्याने ती प्रेत यात्रा काढण्यामध्ये पुणे वैभव म्हणून नावाचं त्या काळातलं एक मासिक निघायचं, ते पुणे वैभवकार आणि गोपाळ जोशी यांची ही कल्पना आणि त्या काळातले पुण्यातले तमाम सनातनी त्याच्यामध्ये सामील झाले होते. आणि संमती वयाच्या बिलाला ज्या सुधारकांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सर्व सुधारकांच्या घरावरून ती प्रेत यात्रा गेली होती. इव्हन ते जे प्रेत सजवलं गेलं होतं, म्हणजे आता आपण जसे एखादं निदर्शन करताना ते करतो एखादं प्रेत, त्या पातळीवरच ते प्रेत होतं. ती प्रेत यात्रा जेव्हा तिथल्या स्मशानभूमीत शिरली तेव्हा तिथल्या ब्राह्मणांनी ते प्रेत स्मशानभूमीत जाळायला देखील नकार दिला. इतकं टोकाची ती प्रेत यात्रा होती.
पण ती प्रेत यात्रा केवळ गोपाळ गणेश आगरकरांची नव्हती, तर समस्त सुधारकांची होती. हा त्यातला तपशील या निमित्तानं तुम्ही सर्वांनी समजून घ्यायला हवा. तिसरी एक महत्वाची घटना आहे, आगरकरांचा मोठेपणा आपल्याला सांगितलाच पाहिजे असा. आगरकर हे कृतिशील सुधारक होते, नुसते बोलके सुधारक नव्हते, कृतिशील होते. आगरकरांना आपला मृत्यू खूप लवकर कळाला होता असं म्हणतात. खूप लवकर याचा त्यांची तब्येतच खूपच खालावत जायची नेहमी, आणि आपल्यानंतर आपल्या पत्नीचं काय होणार वगैरे अशा गोष्टींचा विचार त्यांच्या मनात सतत असायचा. झालं असं की जे मगाशी वामन शिवराम आपटे यांचा मी उल्लेख केला, ते वामन शिवराम आपटे हे मृत्यू पावले, आणि त्यांची पत्नी जी होती त्या पत्नीचं त्यांच्या मृत्यूनंतर केलेले केशवपन आणि तिनं फोडलेला हंबरडा पाहून हे आपले गोपाळ गणेश आगरकर हे अंतर्बाह्य आदरलेले आहेत. आणि म्हणजे जे प्राचार्य होते त्यावेळेला वामन शिवराम आपटे हे प्राचार्य होते, आणि तरी देखील त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक तो पैसा त्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या पत्नीच्या जवळ नव्हता. ही दुःस्थिती ज्या वेळेला त्यांनी पाहिली गोपाळ गणेश आगरकरांनी, तेव्हा त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली. खरं तर कुठल्याही विवेकवादी माणसाला ती अंतर्बाह्य हलवेल अशीच घटना होती. आगरकर ज्यावेळेला वारले त्यावेळेला त्यांच्या उशाजवळ एक पुरसुंडी मिळाली, आणि त्या पुरसुंडीमध्ये काही थोडे पैसे होते, आणि त्याच्यामध्ये फक्त एकच चिठ्ठी होती, आणि त्या चिठ्ठीवर केवळ 2 शब्द होते, माझ्या प्रेत दहनार्थ. म्हणजे जर माझं उद्या जर अंत्यसंस्कार करायचं झालं तर त्यासाठी पैसे तुम्ही कुणी गोळा करू नका, तर त्या माणसानं ते पैसे गोळा करून ठेवले होते. हा आगरकरांचा खूप मोठेपण आहे. आणि विशेष म्हणजे इथं नोंद अशी असायला हवी की त्या मृत्यूच्या अगोदर आगरकरांच्या 3 वर्ष हा मनुष्य फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. जगातला असा एकमेव प्राचार्य असेल ज्याला आपल्या अंत्यसंस्कारासाठी स्वतःचीच आतडी मारून पैसे साठवून ठेवावे लागले होते. पण आगरकरांचे संपूर्ण जीवनच असं कष्टदायी आहे. पण ह्याच्या बरोबर त्यांनी केलेली दुसरी महत्वाची घटना जी आहे ती आगरकरांच्या कृतिशील सुधारकाला एक नमन करण्यासारखी घटना आहे. ज्या वेळेला वामन आपटेंच्या पत्नीचं केशवपन आणि तिचा हंबरडा पाहिला, त्या दिवशी ते घरात आले आणि त्यांनी पहिल्यांदा यशोदाबाई आगरकरांना म्हणजे आपल्या पत्नीला जवळ केलं आणि तिला सांगितलं, यदा कदाचित जेव्हा माझा मृत्यू होईल त्यावेळेला तू केशवपन करायचं नाही आणि विधवेसारखं आयुष्य जगायचं नाही. आगरकरांनी हा केलेला केवळ यशोदाबाई आगरकर म्हणजे आपल्या पत्नीचा सन्मान नव्हता, तर समस्त स्त्रियांच्या वाट्याला जे दुसह्य जिणं येतं, विशेषतः पतीच्या निधनानंतर, आणि तिचं अस्तित्व मिटवलं जातं, त्या संपूर्ण अस्तित्व मिटवण्याच्या कृतीला दिलेलं ते थेट आव्हान होतं, आणि ती थेट कृती होती. यशोदाबाईंचं पण कौतुक असं की तिनं आपल्या पतीच्या इच्छेचा मान राखला आणि त्या पुढं कधीही विधवेप्रमाणे आयुष्य जगल्या नाहीत. उलट त्यांनी नंतरच्या काही सामाजिक चळवळींचं धुरीणत्व देखील केलेलं आहे. आगरकरांचा हा मोठेपणा आहे, तो नोंदवावा लागतो. आगरकरांची आणखीन एक महत्वाची घटना, आगरकर अज्ञेयवादी होते, हे सर्वांनी नीटपणे ध्यानात घ्यावं. विशेषतः पुरोगामी चळवळींना, मी आज विशेषतः पुरोगामी चळवळींच्या लोकांच्या करताच बोलतोय. त्याचं कारण असं की आपला असा एक गैरसमज आहे की आगरकर हे निरीश्वरवादी होते. आगरकर हे ईश्वरवादी नक्कीच नव्हते, ह्याबद्दल दुमत नाही, पण आगरकर निरीश्वरवादी होते. असा जो एक ठाम ग्रह तुमचा आमचा झालेला असतो तो खरं तर खोडून टाकला पाहिजे. त्याचं कारण स्वतः आगरकरांनीच लिहिलेलं आहे की ते अज्ञेयवादी. सुधारक मध्ये त्यांचा नीटचा लेख आहे आणि आगरकर वाङ्मय खंडामध्ये तो नोंदवला देखील गेलेला आहे. आगरकर सांगतात की आगरकर हे स्वतः अज्ञेयवादी अथवा संशयवादी आहेत. म्हणजे एकाच वेळेला ईश्वर मानणाऱ्या लाखो लोकांचा एक समूह आणि दुसऱ्या वेळेला ईश्वर नाकारणाऱ्या लाखो लोकांचा एक समूह, याच्या मध्ये जी लोक असतात आणि त्यातली जी काही विवेकी लोक असतात ते असं म्हणतात ईश्वर आहे की नाही याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. जी बुद्धाची भूमिका होती, ईश्वर आहे की नाही याच्याशी मला देणं घेणं नाही, मला इथल्या शोषण व्यवस्थेवर बोलायचं आहे, ही आगरकरांची भूमिका होती आणि ती अज्ञेयवादी होती. त्यामुळे आगरकर निरीश्वरवादी म्हणून जो एक ग्रह तुमचा आमच्या साऱ्यांचा झालेला असतो तो कृपया खोडून काढावा असं माझं या निमित्तानं मत आहे. म्हणजे मगाचपासून मी तुम्हाला 4 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या अशा
पहिली गोष्ट, आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते, केवळ समाज सुधारक नव्हते. दुसरी गोष्ट, आगरकरांची जी प्रेत यात्रा म्हणून निघाली असं म्हणून आपण सर्वजण सांगत असतो, त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची अशी की आगरकरांची म्हणून निघालेली जी प्रेत यात्रा होती ती समस्त सुधारकांची प्रेत यात्रा होती आणि त्यापैकी एक नाव गोपाळ गणेश आगरकर होतं, इतकंच त्यातलं तथ्य आहे. तिसरी गोष्ट, आगरकर हे अज्ञेयवादी होते, ते निरीश्वरवादी नव्हते. आणि चौथी गोष्ट म्हणजे आगरकर हे बोलके सुधारक म्हणून त्यांची नोंद जरी तुम्ही आम्ही केली असली तरी देखील आगरकरांच्या काही कृती, विशेषतः त्या वैयक्तिक असतील, पण त्या कृतीशील कृती पाहिल्यानंतर आगरकर हे बोलके नव्हे तर ते करते सुधारक देखील होते. अशा या 4 महत्वाच्या गोष्टी आगरकरांच्या जयंतीनिमित्त मला सांगाव्याशा वाटल्या. आगरकरांच्या बाबतीत आणखीन काही गोष्टी नक्कीच जाणून घेण्याच्या महत्वाच्या आहेत. आगरकरांची जातीभेद विषयीची एक जी महत्वाची भूमिका आहे ती भूमिका खूप महत्वाची आहे. म्हणजे आगरकर जातीभेद मानत नाहीत, स्त्री पुरुष समानता मानतात. ते धर्मग्रंथांना, विशेषतः धर्मग्रंथांना खूप मोठे सवाल करतात आगरकर. धर्मग्रंथांना सवाल करूनच आगरकर थांबत नाही, तर इथल्या शोषण व्यवस्थेमध्ये सगळी जी कातडे शोषण व्यवस्थेची ती जितकी सोडता येईल तितकी त्या माणसांना सोडलेली आहे. म्हणजे आगरकरांचे सुधारक मधील जर लेख पाहिले तर जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे काही विधी असतात त्यातल्या बहुतांशी विधींवर आगरकरांनी आपले फटके म्हणजे कोरडे उडलेले आहेत आणि या कोरड्यातून त्यांनी समाजाला शहाणं करण्याचा एक मोठा प्रयत्न केला. त्यापैकीच एक जातीभेदावरचा त्यांचा मोठा फटका आहे. जातीभेदाने हिंदुस्थानाचा नाक हे इतर सुधारकांच्या प्रमाणे त्यांचं देखील महत्वाचं असं. त्याचबरोबर आगरकरांनी शेतकऱ्यांच्या विषयीची काही महत्वाची मत आहेत आगरकरांची. म्हणजे आगरकर असं म्हणतात, शेतकरी हा देशाला लवकर प्राप्त करून देणारा समूह आहे, जपला पाहिजे. तर त्याला जपायचं असेल तर त्याला सावकारापासून संरक्षण मिळवून द्यायचं असेल तर स्वतः सरकारनं आणि इतर काही जबाबदार घटकांनी शेतपेढी निर्माण केली पाहिजे. म्हणजे ज्याला आजकाल आपण बँका म्हणतो ती काही त्यांचा शब्द आहे, शेतपेढी निर्माण केली पाहिजे आणि शेतपेढीतून त्या शेतकऱ्यांना योग्य तो पैसा शेतीसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. पण इथे आगरकर थांबत नाही, ते पुढे त्यामध्ये नोंदवतात की त्या शेतपेढीचा दुसरा महत्वाचा उद्देश असा असला पाहिजे की केवळ पैसे देऊन शेतीविषयीचं त्यांचं कर्तव्य संपत नाही, तर शेती कशी करावी, कोणत्या ऋतूत करावी, कोणती पिके घ्यावीत असं मार्गदर्शन देखील त्या शेतपेढीच्या मधल्या काही तज्ञांनी लोकांना करून दिलं पाहिजे. या आगरकरांचं शेतीविषयी स्पष्ट मत एक अत्यंत महत्वाचं मत म्हणून आपल्या आमच्या समोर येतं. स्त्री स्वातंत्र्याविषयी आगरकर अत्यंत आग्रही होते. बालविवाहासारख्या प्रथांचा त्यांनी केलेला जोरदार विरोध किंवा विधवांच्या पुनर्विवाहाचा त्यांनी केलेला जोरदार पुरस्कार आमच्या समोर आहेच. पण त्याहीपेक्षा आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आगरकरांच्या चरित्रामध्ये, आगरकरांच्या लिखाणामध्ये तुम्हाला आम्हाला सापडतात. आगरकर घरच्या गृहिणीला देखील महत्वाचं स्थान देतो. आगरकरांचा एखादे म्हणजे गेल्या 2 महिन्यापूर्वीच माझं बाईपण नावाचं एक पुस्तक आलं आणि त्याच्यामध्ये गृहिणींवरचा माझा एक महत्वाचा प्यारा आहे आणि त्या प्यारामध्ये मी असं म्हटलं होतं की गृहिणी देखील कमाई करत असते. हे वाक्य खरं तर माझ्याही अगोदर 150 वर्षापूर्वी गोपाळ गणेश आगरकरांनी नोंदवून ठेवलं होतं. हे मला अलीकडेच कळालं. गोपाळ गणेश आगरकर असं म्हणतात की जी घरामध्ये गृहिणी असते ती देखील कमाईच असते. समजा तुम्ही तेच काम इतर कुठल्या बाहेरच्या स्त्रीकडून करून घेतला तर तिच्या मोबदल्यात जे तुम्हाला मूल्य द्यावं लागेल ते मूल्याची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला कळून येईल की घरची गृहिणी जी असते ती किती कमाई करते. आणि दुसऱ्या बाजूलाच आगरकर पुन्हा असं पुरुषांना असं नोंदवतात की घराची झाडलोट करणं, घरामध्ये कपडे धुणं किंवा घरातले जेवण करणं असे जे काही घरचे घरगुती प्रकार आहेत ते सर्व स्त्रियांनीच करावेत असा कुठं नियम करून ठेवला आहे का? आगरकरांनी पुरुष जातीला काढलेला हा चिमटा खरोखरच विचार करण्याजोगा आहे. कारण यामध्ये ते एका बाजूने ते स्त्रियांची बाजू घेतात पण दुसऱ्या बाजूने ते स्वतः पुरुष असून देखील पुरुष जमातीला काढलेला त्यांचा चिमटा हा विचार करायला लावण्याजोगा असतो. त्यामुळे आगरकरांची ही अशी काही वेगळी मतं
जे आजपर्यंत फारशी सांगितली गेली नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट ती सांगितली पाहिजे की आगरकरांचा ब्रिटिश व्यवस्थेवरचा जो काही विश्वास होता कायद्याचं राज्य म्हणून, ते फक्त काही मर्यादेपर्यंतच ठीक होतं. म्हणजे गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये संमती वयाच्या बिलावरून जे काही धुमशान झालं त्यामध्ये टिळकांचा मुद्दा असा होता की कायदे व्हावेत पण ते लोकांनी उत्स्फूर्तपणे केले पाहिजे. आणि आगरकरांचं असं म्हणणं होतं की ब्रिटिश सरकार झालं तरी काय झालं, त्याने जर कायदे केले असेल ते लोकहिताचे कायदे असतील तर त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. आगरकरांचा ब्रिटिश सरकारविषयीचा हा आग्रह पाहून बऱ्याच जणांची अशी समजूत होते की आगरकर हे केवळ सुधारक होते, पण तसं नाहीये. ब्रिटिश व्यवस्थेने केलेली इथली लूट, त्यांचे भारतीय लोकांनी स्वातंत्र्य का गमावलं किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्या काळात निघाली होती 1985 साली, ते राष्ट्रीय सभेचे कार्य काय आहे इथपर्यंत आगरकर आपल्या लेखातून आपली स्वराज्यवादी भूमिका मांडतात आणि ब्रिटिश व्यवस्थेला देखील ते उघड करून दाखवतात. आगरकरांचं हे मोठेपण आहे की ते एकाच वेळेला सामाजिक सुधारणांचा आग्रह धरतात आणि दुसऱ्या ठिकाणी ते राजकीय परिवर्तनाची देखील मागणी करतात. दुर्दैवाने त्यांच्या या राजकीय भूमिकेकडे खूप कमी आपलं लक्ष वेधलं गेलं आणि झालं असं की आगरकर म्हणजे केवळ समाज सुधारक, केवळ सामाजिक चळवळीमध्ये त्यांचे विचार असे ते मोठे होत गेले आणि आगरकरांचं स्वराज्यवादी आगरकर ही गोष्ट मागं पडली. ही चुकीची गोष्ट आहे. आगरकरांची आणखीन एक महत्वाची गोष्ट इथून नोंदवली पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रश्नाविषयी आगरकरांची एक भूमिका होती. ही भूमिका अशी होती, आगरकर असं म्हणतायत की जोवर ह्या दोन जमाती किंवा दोन धर्म एकत्र येऊन काही काम करत नाहीत तोवर या दोघांनाही निश्चित असं भविष्य नाहीये. म्हणजे पुढे 1916 साली लोकमान्य टिळकांनी जो लखनौ करार केला किंवा त्या करारानंतर गांधींनी खिलाफत चळवळी माध्यम मानून हिंदू मुस्लिम एकतेची एक नीव रोवली, ती त्याच्या अगोदर आगरकरने बोलून देखील दाखवली होती. ती गोष्ट अशी होती की आगरकर म्हणतायत की हिंदू आणि मुस्लिमांनी आपापली स्थानं ओळखून व्यवहार करावा आणि एकमेकांविषयीची कटुता विसरून जावं. आगरकरांनी मुस्लिम समाजात दिलेला एक महत्वाचा सल्ला आहे की धाकट्या भावाप्रमाणे राहावा. आगरकरांचा सल्ला खूप महत्वाचा आहे, कारण आगरकरांच्या बाबतीत हिंदू मुस्लिम प्रश्नावर जो तुमच्या काही भूमिका स्पष्ट होत नाही तोवर विचारवंत म्हणून तुमची दखल इथला समाज घेत नसतो. आणि आगरकरांनी हिंदू मुस्लिम प्रश्नावरची आपली भूमिका सुधारकच्या अंकामधून रितसर मांडलेलीच आहे. आगरकरांची आणखीन एक महत्वाची जी गोष्ट आहे, आगरकर शिक्षणाच्या बाबतीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन सोसायटी, डेक्कन कॉलेज नंतरच्या काळामध्ये झालं, फर्ग्युसन कॉलेज झालं, त्याच्याशी संबंधित होते. आगरकर संपादक म्हणून केसरीचे संपादक होते. आगरकर त्याचबरोबर ह्याचे देखील संपादक होते, सुधारकचे. पण आगरकरांची जी ओळख आहे, सुधारककार आगरकर म्हणजे आपण ओळख करून देतो, ती आगरकरांची ओळख पुरेशी नाही असं माझं मत आहे. आगरकरांचं सुधारक हे स्वतंत्र पत्र असलं तरी देखील आगरकरांची जी सुरुवातीची महत्वाची बैठक होती ती त्यांनी केसरीमध्ये नोंदवून, केसरी सारख्या एका प्रतिष्ठित मासिकाचे ते पहिले संपादक होते आणि जवळजवळ 7.5 वर्ष आगरकरांनी एक हाती तो किल्ला लढवला होता. त्यामुळे आगरकरांची सुधारककार आगरकर ही ओळख बरोबर असली तरी ती अपुरी आहे, कारण आगरकर एकाच वेळेला केसरी आणि सुधारक अशा दोन महत्वाच्या पत्रकांचे संपादक होते. आगरकरांच्या टिळकांच्या बाबतीतलं मैत्रीचा धागा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितला होता. टिळकांच्या बाबतीमध्ये बहुजन समाजाची विशेषतः परिवर्तनवादी चळवळींच्या जी काही गृहीतक आहेत ती गृहीतक पुन्हा एकदा नीट तपासलीत तर तुम्हाला इतिहासाच्या कालखंडाविषयी, विशेषतः आधुनिक इतिहासाच्या कालखंडाविषयी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयीचे तुमची काही मतं अगदी योग्यपणे होतील असं मला वाटतं. आगरकरांच्या निमित्तानं अशा साऱ्या घटनांचा उहापोह करणं, त्याचा धावता आढावा घेणं हे मी महत्वाचं समजत होतो. आज आपल्याला कार्यक्रम घेण्यासाठीच खूप उशीर झालेला आहे, तरी पण जाता या साऱ्या गोष्टींचा धावता आढावा मी घेतलेला आहे. मला वाटते 9:30 वाजलेले आहेत आणि टायमिंग प्रमाणे कार्यक्रम आता संपायला हवा.
तरी मी तर थोडक्यामध्येच आता माझी भूमिका धावत्या आढावा म्हणून घेतलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. आपण संवाद रूपात याच्या पुढे बोलत राहूया. संदेश, प्रश्नोत्तर कोण घेणार आहे? मला स्क्रीन दिसत नाही. स्क्रीनवर जर काही प्रश्न आले असतील तर तुम्ही सांगू शकता, मी त्याची उत्तर देतो. ओके. उमेश, अतिशय कमी वेळेमध्ये खूपच छान सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत खूपच छान आगरकरांविषयीची मांडणी झालेली आहे. आणि नक्कीच सगळ्याच उपस्थितांना आतापर्यंत नव्याने आगरकर म्हणजे आता मी तर इतिहासाचा अभ्यासक आणि इतिहासाची काय आवड असणारा विद्यार्थी आहे इतिहासाचा, तरी सुद्धा एवढी आगरकरांविषयीची माहिती नव्याने मिळाली की पुन्हा एकदा आगरकरांची खूप नव्याने ओळख झाली. आगरकर माझे सुद्धा खूप आवडते समाज सुधारक आहेत, पण आज तुझ्यामुळे खूप नव्याने त्यांची ओळख झाली. नक्कीच काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. एक प्रश्न मी इथे आलेला तो मी विचारतो. तोपर्यंत तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ते टाईप करा. पहिला प्रश्न उमेश असा आलेला आहे, अज्ञेयवाद योग्य की निरीश्वरवाद तुमच्या मते? खरं तर हे जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे ते सापेक्ष आहे. निरीश्वरवाद याचा अर्थ आहे संपूर्णपणे ईश्वर नाकारणे, आणि अज्ञेयवादाचा अर्थ असा आहे ईश्वर आहे की नाही याच्याविषयी आम्हाला आमची मतं काही बघायची नाहीये. समाजामध्ये जे काही चाललेलं आहे इष्ट अनिष्ट त्याच्यावर आम्हाला आमच्या भूमिका कृतीशील करायच्या आहेत. विशेषतः म्हटलं तसं हे उत्तर सापेक्ष असतं. जसं भगतसिंगासारखा क्रांतिकारक मनुष्य स्वतःला निरीश्वरवादी घोषित करतो, आणि त्याच बाजूला गांधींसारखा मनुष्य स्वतःला अज्ञेयवादी म्हणत स्वतःची कालसन्मान करत असतो. दोघेही दोघांच्या ठिकाणी बरोबर असतात आणि योग्य असतात. तुम्ही आणि आम्ही काय व्हावं हा प्रत्येकानं स्वतःच्या जाणीवा विकसित करण्यात आणि स्वतःचं बलस्थान ओळखून स्वतःला ते ठरवावं. अज्ञेयवादी असणं याचा अर्थ असा नाही की कर्मकांड आणि शोषण यांना मान्यता देणं. अज्ञेयवादाचा अर्थ असा आहे कर्मकांड आणि शोषण यांच्या विरोधात ठाम भूमिका घेणं. फक्त ईश्वर नावाची गोष्ट आहे की नाही याच्याविषयी आमचं काही मत नाही. समाजात असणारं दुःख, दैन्य, वेदना यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभा राहू, असा अज्ञेयवादाचा अर्थ आहे. आणि निरीश्वरवादाचा अर्थ असा आहे की ईश्वर नाहीच, आणि तो ईश्वर नसल्यामुळे या समाजातील असणारं दुःख, दैन्य, वेदना ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इथल्याच कुठल्या तरी शक्तीकडून, कुठल्या म्हणजे मानवी शक्तीकडून निर्माण झालेल्या आहेत. त्याचं उत्तर देखील इथेच आहे. त्यामुळे त्याची जितकी ठाम आयुष्यामध्ये ठाम घेता येणं शक्य आहे त्यानं ती बाजू घ्यावी. मी स्वतः निरीश्वरवादी आहे आणि मला माझी ही भूमिका योग्य वाटते, पण याचा अर्थ अज्ञेयवादी असणाऱ्या मनुष्याची भूमिका काही कम असेल असं म्हणण्याचं धाडस किंवा अतिसाहस मी करणार नाही. अज्ञेयवादी पण योग्य आहेत आणि निरीश्वरवादी देखील योग्य आहेत. ओके, येस, खूप छान. येस, अजून कुणाला काही प्रश्न असतील तुम्ही अनम्यूट करून पण एकेकाने विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये टाईप करता येत नसेल तर. संदेश, तू आहेस ना? आगरकरांविषयी अधिक जाणून घेण्यासाठीची संदर्भ पुस्तके काही सुचवू शकता का, असा एक प्रश्न आलाय. महत्वाचं, ठीक आहे. यामध्ये एक महत्वाचं पुस्तक आहे, ते समा गर्गे या इतिहास संशोधकांनी लिहिलेलं पुस्तक आहे. गोपाळ गणेश आगरकर या नावाचं ते पुस्तक आहे. यदी फडकेंचं आहे, व्यक्ती आणि विचार. म्हणजे या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुस्तकं कोणती वाचावीत हे या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न इथे तयार होईल. कोणतेही व्यक्तिमत्व ज्याला आपल्याला नेमकेपणाने जाणायचं असतं
तेव्हा त्या व्यक्तीनं स्वतः लिहिलेलं साहित्य उपलब्ध असेल तर ते क्रमशः जरूर वाचावं. त्याच्यामध्ये त्याच्या लिखित स्वरूपातली पत्र असतात, त्याचा काहीतरी साहित्यिक व्यवहार असतो, ही गोष्ट नक्की असावी. तर दुसऱ्या अर्थानं त्या व्यक्तीविषयी लिहिलेली काही पुस्तकं असतात ती देखील जरूर वाचावीत, त्याच्याबद्दल दुमत नाही. म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांचे स्वतः लिखित असणारे सुधारकाचे अंक आहेत, त्यांची पुस्तक आहेत, 3-4 पुस्तक आहेत, ती सगळी वाचल्यानंतर तुम्हाला गोपाळ गणेश आगरकर कळतील. पण गोपाळ गणेश आगरकरांचे चरित्र वजा, त्यांचं संशोधन वजा, त्यांचं विश्लेषण करणारी काही पुस्तकं आहेत, ज्याचे लेखक समा गर्गे आहेत, यदी फडके आहेत, यांची पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. पण त्याहून मी अधिक महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट सुचवतो या निमित्तानं, असं जसं मी निर्भया माझ्या पुस्तकाच्या वेळेला केलं होतं, की कोणताही महापुरुष जाणताना तो ज्या काळामध्ये वावरतो त्या काळामध्ये जे महत्वाचं समाज जीवन चालत असतं त्याचा दाखला ज्या ज्या पुस्तकामध्ये येतो त्या पुस्तकं पहिल्यांदा तुम्ही वाचली पाहिजेत. आणि त्याच्यातून जो तुम्हाला समोर येतो तो महापुरुष तुम्हाला आखळायला जास्त सोपा जाईल. म्हणजे ते उदाहरण म्हणून सांगतो, माझ्या निर्भय पुस्तकाच्या संदर्भ सूचीमध्ये एक महत्वाचं पुस्तक आहे संदर्भामध्ये, ते आहे कापूस कोंड्याची गोष्ट, नंदा खरेंचं. आता नंदा खरेंचं हे पुस्तक खरं तर अलीकडच्या गोष्टींवर खूप भाष्य करणार आहे, पण तरी देखील ते निर्भयमध्ये मी संदर्भ साधन म्हणून वापरलं. त्याचं कारण असं, नंदा खरेंनी ब्रिटिश व्यवस्थेने, इंग्रजांनी भारतातील शेती कोणत्या पद्धतीने उद्ध्वस्त केली याची एक महत्वाची अशी पायाभूत माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि ह्या निमित्ताने जसं तुम्हाला इंग्रज कळतो तेव्हा मग तुम्हाला गांधी कळण्यासाठी मदत होते. म्हणून सुचवण्यासाठी अशी की ज्या महामानव तुम्हाला समजून घ्यायचा असेल त्याचं स्वरचित साहित्य वाचा, त्याच्यावरचं साहित्य वाचा, आणि तो ज्या काळामध्ये वावरतो त्या काळाशी संबंधित असणारं साहित्य वाचला तर तुम्हाला एकूण जास्तीत जास्त तो महामानव आखळायला सोपं होतं. ओके. उमेश, मला एक प्रश्न या संदर्भात पडला होता. तू सुरुवातीला जी मांडणी केली की आगरकर आपल्या अगदी पुरोगामी चळवळीने सुद्धा खूप उपेक्षित ठेवलेले समाजसुधारक आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा आगरकर वाचले आजपासून 10 वर्षापूर्वी, तेव्हापासून आगरकर माझ्या मनात बसलेले काय सगळ्यात जास्त बसलेले समाजसुधारक आहेत. त्यांची जी मांडणी, त्यांची त्रिसूत्री होती, व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्यवाद आणि ऐहिक सुख संवर्धन. तर यातले व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद याच्यावर चळवळी उभ्या आहेत आपल्या अनेक, आणि तरी सुद्धा त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करणारा असा सुधारक उपेक्षित का राहिला असावा, हा मलाही खरं तर एक पडलेला प्रश्न आहे. तुझं त्याविषयीचं काय चिंतन आहे की याच्यामागे काय कारण असावं की ते उपेक्षित राहिले? योग्य प्रश्न आपण विचारलात. उपेक्षित राहणं याच्या 2 गोष्टी असतात. एक तर ज्या काळामध्ये तो महामानव आपली मतं मांडत असतो त्या काळात तो पचलेला नसतो, म्हणजे ते त्याला पचवणे इतपत सामाजिक वातावरण अनुकूल नसते. पण तो काळ ओलांडून गेल्यानंतर आणि त्या महामानवाच्या डोक्यातली चांगल्या कल्पना समाजामध्ये अस्तित्वात आल्यानंतर देखील तो महामानव का उपेक्षित राहतो याचं एक महत्वाचं आकलन आपल्याला करायला हवं. गोपाळ गणेश आगरकरांच्या बाबतीत मी विशेषतः सांगतो. एक तर त्यांचं आयुष्य खूप कमी वाट्याला आलं, 39 वर्षांचं, आणि या माणसाचा पिंड संघर्षाचा आहे, पण त्या संघर्षाला संघटनेची कुठलीही जोड नाही. आणि संघटनेची जोड नसल्यामुळे आणि अनुयायांची काही फौज नसल्यामुळे त्यांचं उपेक्षितपण जे सुरू होतं ते शेवटपर्यंत सुटत नाही. याचा अर्थ असा होतो की जोवर तुमच्या पाठीमागे कुठला गोतावळा तयार होत नाही आणि तो गोतावळा तुमचे विचार पुढे घेऊन समाजात जात नाही, तोवर ते विचार जरी प्रत्यक्षात समाजामध्ये अवतरले तरी देखील त्याचं श्रेय तुमच्या वाट्याला येत नसतं. गोपाळ गणेश आगरकरांच्या बाबतीत ते विशेषत्वानं झालं, आणि त्यांच्याहून विशेषत्वानं जे झालं ते व्यक्तिमत्व होतं ते रधो कर्वे. म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांना निदान आजकाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जो देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे तो आगरकरांच्या नावाने दिला जातो. पण आगरकरांच्या पुढे जाऊन जो मनुष्य उभा राहिला बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार करून आणि अटीतटींना लढत राहिला, तो हृदय कर्मी मात्र या बाबतीमध्ये असाच उपेक्षित राहिला. याचं कारण तेच असतं की जी सुधारणा तुम्हाला समाजामध्ये करायची असते त्याच्या प्रतीचं एक संघटन तुम्हाला समाजातच जाऊन करावं लागतं.
आणि त्या बाबतीमध्ये गोपाळ गणेश आगरकरांचं संघटन करायला त्यांच्या आयुष्याने त्यांना साथ दिली नाही आणि मुळात त्यांचा तसा तो पिंड देखील नव्हता. हे एक महत्वाचं कारण आहे. येस, खरंय. आणि आता उमेश, खरं अजून एक यातली थोडी जमेची किंवा आता आपल्याला एक आशादायक बाब अशी म्हणता येईल की आता आपण रधोविषयी सुद्धा सुरू केलंय बरं का. म्हणजे तू पाहिलं असेल की आता आपण या वर्षीपासून व्याख्यानमाला रधोंच्या निमित्ताने लैंगिक प्रबोधन सप्ताह असं आपण सुरू केलं. मागच्या 1-2 वर्षापासून आपण सुरू केलं. महाराष्ट्र आणि सेच वतीने आपण ते पुन्हा करतोय. आगरकरांसोबत आता रधो सुद्धा आपण जाहीर स्वागत करतो, या घटनेचे स्वागत करतो. पण ह्याच्यामध्ये मी एक महत्वाचा पैलू तुम्हाला इथे सांगतो, म्हणजे विचार कलहाला हा स्थान आहे. आणि आज आपण विचार कलाच्या थोर भाष्यकाराचं आपण काय म्हणतात जीवनचरित्र बघण्याच्या निमित्तानं आपण एकत्र म्हणून सांगतो. रधोंना केवळ लैंगिक अथवा कामशास्त्रामध्ये बांधून ठेवून आपण मोठा काय म्हणतो तो त्यांना एका विशिष्ट प्रतिमेमध्ये चौकटीमध्ये बद्ध करतो असं तुम्हाला वाटत नाही का? कामशास्त्र हा त्यांच्या जीवनामधला महत्वाचा आणि ठळक भाग नक्कीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त रधो कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे हा काय माणूस होता ह्याचं आकलन मात्र कुठंच होत नाही. संतती नियमनाचे आद्य प्रवर्तक हे त्यांच्यासाठीचे बिरुद अत्यंत महत्वाचं आणि ते एकमेवच आहे, याबद्दल दुमत नाही. पण हा मनुष्य घडला कसा, वाढला कसा, त्याच्या स्वतःच्या उणीवा, त्याच्या स्वतःच्या मर्यादा, त्याची सामर्थ्य स्थान काय आहेत ह्याच्याविषयी मात्र आपली चळवळ भाष्य करत नाही. पण हरकत नाही, जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं 1 ऑगस्ट पासून माझी नवीन लेखमाला येते एकटा नावाने, आणि ती रधो कर्वेंना सलाम करणारी असेल. कदाचित त्यातून रधोंचे काही वेगळे पैलू तुम्हाला देखील समजतील असं मला वाटतंय. येस, नक्कीच नक्कीच. अरे अजून सुरुवात आहे. आताशी आपण ह्या एका पैलूतून सुरुवात केलं. नक्कीच तू म्हणतोय तसं आपण सगळे मिळून अजून जास्त रधो सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. ही जस्ट सुरुवात आहे, अजून आपण हळूहळू करत ते सगळंच करू. येस, अजून कोणाला काही प्रश्न असतील, आता मी अनम्यूटची परमिशन दिलेली आहे सगळ्यांना. कुणाला काही प्रश्न असतील, काही बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. संदेश, तुला काही बोलायचं असेल अजून तर बोलू शकतो. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, मी पाटोदेकर बोलतोय. सर माझा एक मला सरांना प्रश्न बोलू का? बोला बोला. हा, शहाजी सर बोला, तुमच्या नंतर दिगंबर सर विचारतील. हा हा हा, ओके. नाही, मला सरांना प्रश्न विचारायचा आहे की आगरकर फुले शाहू आंबेडकर एवढे पॉप्युलर असे झाले नाहीत किंवा जनमानसात पोहोचले नाहीयेत, आणि इथल्या पुरोगामीवर त्यांचं म्हणजे नाराजी दिसते. तर मला वाटतं पुरोगामींची चूक आहे का, म्हणजे आगरकर तेवढे पोहोचले नाही ते पुरोगामींची चूक आहे का, किंवा आगरकरच तेवढे प्रकाशित झाले नाहीयेत, पुरोगाम्यापर्यंत पोहोचले नाही, आणि फुले शाहू आंबेडकर हे बहुजनांच्या हिताचे होते म्हणून ते पटकन पोहोचले असं मला वाटतं. पुरोगामीवर जो तुमचा आक्षेप आहे तो कशा प्रकारे आक्षेप आहे? खरं तर हे दुतर्फा गोष्ट बघितली पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं, आगरकरांच्या मर्यादा देखील आपण समजून घेऊया. म्हणजे ज्या आगरकरांचा उल्लेख आपण अत्यंत बुद्धिवादी मनुष्य म्हणून करतो, त्या आगरकरांच्या काळात त्यांचे जे 4 पूर्वसूरी मी मगाशी सांगितले, त्यापैकी एक बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिराव फुले आणि महादेव गोविंद रानडे, हे 4 पूर्वसूरी होते. त्यातली ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ अगदी त्याच काळामध्ये, आगरकरांच्याच काळामध्ये अत्यंत जोमामध्ये होती. म्हणजे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली ती एकमेव अशी खोडवर चळवळ होती. पण तुम्ही आगरकरांचं एकूण चरित्र पाहिलं तर ज्या बर्वे प्रकरणामध्ये आगरकरांना शिक्षा झाली होती, त्यामध्ये आगरकरांनी टिळकांना जामीन देण्यामध्ये ज्योतिराव फुलेंची एक महत्वाची भूमिका होती. आणि ती सुटका झाल्यानंतर आगरकर आणि लोकमान्य टिळक म्हणजे तरुण द्वयींचा जाहीर सत्कार देखील त्यांनी केला होता. पण माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, पण किमान आगरकरांनी तरी फुलेंशी कुठेतरी जुळवून घ्यायला पाहिजे होतं असं मला नेमकं वाटतं. पण त्या एका घटनेनंतर आगरकरांच्या जीवनात ना ज्योतिराव फुले डोकावतात, ना सत्यशोधकी चळवळ डोकावते.
म्हणजे आगरकर पुन्हा एका वरच्या वर्तुळामध्येच वावरत राहिलेले आहेत. त्यांचा पिंड तसा असावा कदाचित. पण जसं मगाशी म्हटलं, तुम्ही किती महान विचार करता हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच त्या विचारांना वाहून नेणारी यंत्रणा, लोकांच्या पर्यंत वाहून नेणारी यंत्रणा जर तुमच्याजवळ उपलब्ध नसेल तर उपेक्षितपणे येतच. अगदी विठ्ठलरामजी शिंदे सारखा मनुष्य जो लोकांच्यात होता तो देखील उपेक्षित राहिला. त्याची कारण पुन्हा वेगळी शोधावी लागतात. पण विशेषतः आगरकरांच्या बाबतीत पुरोगामी चळवळ थोडीफार चुकली असेल तर त्याचं एक चुकलेपण स्वतः आगरकरांच्या स्वभावात आणि त्यांच्या काम करण्याच्या मर्यादेत देखील आपल्याला शोधावं लागेल. कडू आहे पण हे सत्य आहे. आणि आगरकरांच्याच भाषेत हा विचार करणं स्पष्टपणे मांडलं देखील पाहिजे. किंवा सर मला असं वाटतं की फुले किंवा शाहू आणि आंबेडकरांचा तर प्रश्नच नाहीये, पण फुले शाहूंची जी चळवळ होती किंवा त्यांच्या सुधारणावाद जो होता ना, तो सामान्यांच्या भाषेत आणि सामान्यापर्यंत पोहोचणारा होता. म्हणून लोकांमध्ये जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली असेल, जी तोडीनं आगरकरांना किंवा इतर सुधारकांना मिळालेली नाही, असं मला वाटतं. तुमच्या या मतामध्ये मी अधिकची माहिती अशी जोडतो. आगरकरांच्या ज्या ओघवत्या भाषेचा तुम्हा सर्वांना अभिमान आहे आणि भारी वाटतं आपल्या सर्वांना ते आगरकरांचे लेख वाचताना. विठ्ठलरामजी शिंदे यांची एक महत्वाची कमेंट आहे त्याच्यावर. आगरकरांनी मराठी भाषेची वाट लावली. विठ्ठलरामजी शिंदे सारखा एक महत्वाचा मनुष्य म्हणतोय, त्याचं कारणही असं असतं की मराठी भाषेची जी ओघवती शैली आहे, जे मातीशी असणारं नातं आहे, ते कुठेतरी विसरून आगरकरांची भाषा उपलब्ध होती असं विठ्ठलरामजी शिंदेचं मतांतर आहे आगरकरांच्या विषयी. तुम्ही जे म्हटलं त्या बाबतीत मी तुमच्याशी सहमत आहे. जसे फुलेंचं सांगण्याची गोष्ट होती की देण्याची आणि घेण्याची माप एकच असली पाहिजे, हा फुलेंचा विचार होता. शाहूंनी जी आपली बहुजन चळवळ उभा केली ती आपली राजवस्त्रे खाली टाकून सामान्य माणसांच्या जाऊन त्याने ती चळवळ मोठी केली. बाबासाहेबांचं देखील हेच कर्तृत्व आहे. म्हणून फुले शाहू आंबेडकर पुरोगामी चेहरे झाले, पण हा मान अगदी रास्त पद्धतीने ज्याला मिळायला पाहिजे होता तो गोपाळ गणेश आगरकरांच्या वाट्याला आला नाही. त्याचं महत्वाचं गोष्ट म्हणजे एकतर संघटन कौशल्य नसणं आणि लोकांशी तुटून वागणं. जरी तुम्ही लोकांच्या हिताचा विचार करत असला तरी देखील तुम्हाला ती गोष्ट लोकांच्यात जाऊनच सांगावी लागते. म्हणजे आगरकरांचा वारसा सांगणारा नरेंद्र दाभोळकर नावाची व्यक्ती आता लोकप्रिय आहे की नाही, कारण त्यानं आपले विचार वाहून नेण्यासाठी जी संघटना उभा केली आणि त्याचे पायी आज त्याच्या मृत्यूनंतर देखील उभे आहेत. असं कोणतंही कार्य आगरकरांच्या हातून झालं नाही आणि परिणामी त्यांच्या वाट्याला आलं ते एकाकी पण आलं आणि उपेक्षित पण आलं आणि ते अपरिहार्य होतं. येस, यानंतर दिगंबर सर तुमचा प्रश्न. हॅलो. हा बोला. सर, गोपाळ गणेश आगरकरांबद्दल माझं एक मत होतं की आताच सरांनी बोलले होते त्या विषयाबद्दल की बाबा महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुजनांसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. पण गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल देखील काही सुधारणावादी मतं आहेतच, पण त्यांनी स्वतःच्या आचरणामध्ये या गोष्टी आणल्या नाहीत, असं काही एक मतभेद आपल्याला ऐकण्यात मिळते, वाचायला मिळते. हे बरोबर आहे का? गोष्ट अशी आहे की विशेषतः आता काही जातीचा उल्लेख आपल्याला करावा लागतो म्हणजे विषय समजून घेण्यासाठी. गोपाळ गणेश आगरकर असोत किंवा त्यांच्या अगोदरचे लोकहितवादी असोत, यांनी जरी समस्त मानववादाचा विचार करून काही गोष्टी लिहिल्या असल्या, बोलल्या असल्या, तरी देखील त्यांच्या ज्या काही महत्वाच्या कृती आहेत, विशेषतः केशवपन सारखी गोष्ट, ही विशेषतः बहुजन समाजामध्ये त्यावेळेला फारशी नव्हती, जवळजवळ नव्हतीच. म्हणजे उच्चकालीन जे बहुजन म्हणतात, जे खानदानी बहुजन ज्यांना म्हणतात, त्यांच्या घरामध्ये केशवपनाची प्रक्रिया होती. केशवपन ही घातक रूढी विशेषतः होती ब्राह्मण समाजामध्ये आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा आगरकर बोलतात, लोकहितवादी बोलतात, तेव्हा इतर सर्वांचा ठाम असा ग्रह होता, तो चुकीचाही नसतो की स्वजातीसाठी केलेलं ते कार्य आहे म्हणून. आता ते कार्य करावे की नको, तर केलं पाहिजे, कारण विशेषतः या देशातील ब्राह्मण स्त्रियांच्यावर देखील सर्वात मोठे अन्याय झालेले आहेत. पण ते कार्य केल्यानंतर जातीचा एक शिक्का बसतो आणि त्यापासून आगरकर देखील सुटू शकलेले नाहीत. दुसरी गोष्ट आगरकरांची ज्या कृतीच्या येतील
इष्ट असते इष्ट ते बोलेन आणि शक्य ते करेन. यामध्ये इष्ट ते बोललंच पाहिजे आणि ते आगरकर बोलत आलेले आहेत. शक्य ते केलं पाहिजे. याच्यामध्ये ज्या काही त्याच्या उणीवा राहिल्या त्या उणीवांच्या मध्ये मग बहुजन समाज त्यांच्यापासून दूर जातो. म्हणजे ज्या ज्योतिराव फुलेंनी आगरकरांना जामीन दिला, त्या ज्योतिराव फुलेंचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्याची साधी बातमी केसरीमध्ये आली नाही म्हणून आपण जी बोंब ठोकतो ती योग्य असतं. पण आपण दुसऱ्या ठिकाणी हे विसरतो की ती छोटीशी बातमी सुधारक मध्ये देखील आलेली नसते. त्यामुळे या गोष्टींचा जर असा नीटचा विचार केला तू उपेक्षित पण का वाटायला ते कळलं पाहिजे. पण शेवटी एक गोष्ट महत्वाची असते, कुठलाही महामानव हाडामांसाचा गोळा असतो आणि गुणाचे आणि अवगुणांचा पुतळाच असतो. त्याच्या दिवशी काही सामर्थ्य स्थान असतात, तसेच त्याच्या काही कमकुवत बाजू असतात. त्या देखील दोन्ही समजून आपण पुढे गेलं पाहिजे. थँक्यू सर. येस. यानंतर शुभम, तुझा प्रश्न विचार. शुभम, आवाज येतोय? हॅलो. हा शुभम, येतोय आवाज. हा बोल. हा, शुभम नमस्ते. एक सहज क्युरिओसिटी म्हणून, कुतूहल म्हणून एक प्रश्न होता की ज्याप्रमाणे खूप साऱ्या महापुरुषांचे वंशज आज आहेत, 21व्या शतकातही आहेत, ते खूप पॉप्युलर असतात किंवा राजकारणात सक्रिय असतात किंवा त्यांच्या समाजाचं नेतृत्व करत असतात, त्याप्रमाणे आगरकरांचे कोणी वंशज आज हयातीत आहेत का? आणि असल्यास त्यांची राजकारणात परिवर्तनांच्या चळवळीत भूमिका असते का? नाही. आगरकरांच्या मृत्यूनंतर आगरकरांना जी 2 मुले आणि 1 मुलगा होता, त्यांचे व्यवस्थित संगोपन नंतरच्या काळामध्ये यशोदाबाईंनी केलेलं आहे. स्वतः यशोदाबाई काही त्यानंतरच्या चळवळीमध्ये दिसल्या, पण त्यांची मुलं कुठे दिसलेली नाहीत. त्यामुळे आगरकरांच्या वंशजांचं पुढे काय झालं हा प्रश्न बहुतांश अंधारामध्ये राहिला आणि त्यांच्या वेगवेगळ्या चरित्रकारांनी देखील त्याच्यावर कोणताच प्रकाशझोत न टाकल्यामुळे आपल्या समोर ती माहिती सध्या उपलब्ध नाही.